भारताची 16वी जनगणना जी आहे ती नंदुरबार जिल्ह्यामध्ये 1 मे पासून सुरू केली जाणार आहे. यासाठी आता जे शिक्षक आहेत त्यांचे प्रशिक्षण जे आहे ते घेतलं जात आहे. त्यांना प्रशिक्षण दिलं जात आहे. अशा पद्धतीने ही जी काही जनगणना जी आहे ती केली जाणार आहे. ही जी सर्व जी काही जनगणना जी आहे ती ऑनलाईन होणार आहे आणि मोबाईल ऍप्सच्या द्वारे या सर्व जनगणनेची माहिती जी आहे ती संकलन केली जाणार आहे. सुरुवातीला एक मे पासून तर 15 मे पर्यंत जी काही जनगणना सुरू राहणार आहे ही प्रत्येक व्यक्तीच्या घरी जाऊन त्यांची संपूर्ण माहिती संकलन करून ही मोबाईल मध्ये अपडेट केली जाणार आहे. तर त्याच्यानंतर दुसरी जी जनगणनेचा टप्पा आहे तो देखील या पुढच्या महिन्यात सुरू होणार आहे. त्यामुळं पुढच्या महिन्यापासून ज्या काही जनगणनेला सुरुवात होणार आहे या जनगणनेसाठी जे शिक्षक या महत्वाची भूमिका बजावणार आहेत त्यांच्यासाठी प्रशिक्षण जे आहे ते दिलं जात आहे आणि या प्रशिक्षणासाठी कर्मचारी अधिकारी जे आहेत ते मोठ्या संख्येने जवळपास नंदुरबार जिल्ह्यामध्ये 3000 पेक्षा अधिक कर्मचारी आहेत जे या सर्व प्रक्रिया जी आहे ती पार पाडणार आहेत आणि या प्रक्रियेमध्ये महत्वाची भूमिका जी आहे ती बजावली जाणार आहे. देशामध्ये 16वी जनगणना जी आहे ती होत आहे. याआधी 2011 मध्ये जनगणना झाली होती. त्यानंतर 2021 मध्ये होणार होती. मात्र काही कोरोना वगैरे किंवा काही अडचणी असल्यामुळे ही जी जनगणना जी आहे ती उशिरा जी आहे ती होत आहे. परंतु या सर्व जनगणनेची प्रक्रिया जी आहे ती पारदर्शकपणे पार पडावी यासाठी प्रशासनाच्या वतीने तर संपूर्ण तयारी जी आहे ती केली गेलेली आहे आणि प्रशिक्षण जे आहे ते आता सुरू झालं आहे. त्यामुळे हे प्रशिक्षण जे आहे ते 3 दिवस सुरू राहणार आहे आणि या जे 3000 पेक्षा अधिक जे कर्मचारी आहेत त्यांना संपूर्ण माहिती जी आहे ती दिली जाणार आहे. त्यानंतर खऱ्या अर्थाने 1 मे पासून जनगणनेला सुरुवात जी आहे ते होणार आहे. जितेंद्र बैसारे, टीव्ही 9 मराठी, नंदुरबार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव.